थँक्यू सो मच ओमकार शेटे सराचा आवाज आपण ऐकत होतो. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमने टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं या मॅचमध्ये बॅटिंगसाठी. आपण पाहतो टीम हर्ष 11 जय जरेश्वर वाडेकर टीमला. हार्ड लक टीम डोंबिवली खूप चांगले खेळलात. 40+ क्रिकेट आपण जरूर पाहिला. आज शेवटच्या बॉलपर्यंत फाईट त्यांनी दिली. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आज आपण जरूर पाहिला. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच. छोटे मोठे युद्ध आता संपलेत आणि आता महामुकाबला तुम्हाला पार मिळेल. शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडोली आयोजित महाराजा रॉयल रिसॉर्ट वरुण इंप्रा ट्रॉफी या स्पर्धेचा मेगा फिनाले. एक मोठी मॅच फायनलचा सामना तुम्हाला पार मिळतोय. 2 टीम 32 संघाचा समावेश, त्यातून 30 संघाचा घाशा गुंडाळला गेला आणि अखेर शेवटचे 2 संघ तुम्हाला पार मिळतील. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती परिसरदा चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला सचिन दत्ता दलाल बदलापूर आणि बांगडी संघटनेचे खजिनदार यांनी पुरस्कृत केलेला संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. फायनलसाठी महामुकाबल्याला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय गोलंदाज समोर अतुल भोईर राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वेग भरपूर होता. पंचाकडे पाहिलं खरं तर अतुलनं, परंतु पंच सांगताय डॉट बॉल. सुदर्शन जाधव न जर 3 बॉल 3 विकेट घेतल्या किंवा सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस बॅटिंगला येईल त्यावेळेस जर 3 बॉल 3 षटकार मारले तर 70 स्पोर्ट्स शशिकांत लोंगले अर्थातच लाल्या दादा यांच्याकडून त्याला एक बॅट देण्यात येईल. क्या बात आहे. परत यार पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक जज करतो. 2-2 खेळाडू अखेर झेल स्वीकारलाय. टक्कर झाली आहे, परंतु मैदानावरती बॉलला हातामध्ये कॅरी केलाय. त्यामुळे आपण पाहतो एक मोठा धक्का. नुकताच आम्ही खरं तर उल्लेख केला की सचिनजी दलाल साहेबाचा संघ मैदानावरती खेळतोय आणि आता या फायनलच्या मॅचमध्ये आपण पाहतोय फायनलचा सामना पाहण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय सचिनजी दलाल साहेब यांचं आगमन झालं आणि त्याच्या साथीने आमचे कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर साहेबांचं आगमन होतोय. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. पहिले 2 बॉल राहिलेत सुदर्शन जाधवच्या नावावरती. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. मेगा फायनलची मॅच मैदानावरती रंगती आहे. वाडेकर बनाम कुळगाव या 2 टीमच्या दरम्यान. खरं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती दाखल झालेत सचिनजी दलाल साहेब. जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले खेळाल ना तुम्हाला पारितोषिकाचा वर्षा होईल यातील मात्र शंका नाही आहे. कारण मग तो कुळगाव संघ असेल किंवा बाहेरचा संघ असेल ही ओळख आहे सचिनजी दलाल साहेब आणि दिनेशजी भोईर साहेबांची. पुढचा बॉल चांगला फटका आहे. धावा देखील चांगल्याच मिळतील. जाईल बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे 20 शेपमध्ये आलाय. सर्वेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार.
पहिले 2 बॉल सुदर्शनच्या नावावरती, तर पुढचा बॉल आपण पाहतोय तिसऱ्या बॉलवरती हा सिक्सर. त्यामुळे धाव फलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. अकाउंट ओपन होतोय वाडेकरचं या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता, बॉल टर्न जरूर झालाय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल स्वीकारलाय. सर्वेशला देखील मैदान सोडावं लागेल. तीन ओव्हरची मॅच आपल्याला जरूर पार मिळते आणि 3 ओव्हरच्या बॅचमध्ये एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. नवीन बॅटर मैदानावरती दाखवलं होतो योगेश या मॅचमध्ये. योगेशच्या साथीने आता प्रशांत, ज्या प्रशांतनं मागचा सामना जिंकवला त्या बॅचमध्ये आपण पाहिला असेल 6 बॉलमध्ये 22ची गरज असताना काय फटकेबाजी केली तोच प्रशांत आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबलाय. परंतु या मॅचमध्ये आता योगेश दाखल होतोय. नवीन खेळाडू, 2 विकेट पडलेत परंतु अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय योगेशचं येणं बाकी होतं. आज प्रणित नाही आहे टीममध्ये. प्रणित पाटील एक असा खेळाडू आहे ज्याने काल देखील काय बॅटिंग केली होती. कालच्या दिवसामध्ये खेळत असताना नितलस टीमच्या विरोधात शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना देखील आपण जरूर पाहिला आणि आज त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघ वाडेकर खेळतोय. बोलते यार, चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचला. आय थिंक सिद्धार्थ होता, नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. फक्त गॅप शोध द्या. हे फटके आपण टेनिस बॉलमध्ये नेहमीच पाहिलेत परंतु या बॅचमध्ये रबर बॉलमध्ये देखील त्याचा वापर आता करण्यात आला आहे. कारण त्याचं कारण 2 धक्के लवकर लागलेत. त्यामुळे या मॅचमध्ये आता सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे. थोरात दाखल झाला. अँडरम बॉक्स स्टाईलनं हा फटका खेचलाय. एक सिंगल एक पटी. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न नकार दिले. थांबवले थोरातनं या मॅचमध्ये आणि अखेर सिंगलच्या साथीनं टीमची टोटल देखील पुढे सरकत असताना 11. क्या बात आहे. वाडेकर संघ आज जर या स्पर्धेमध्ये फायनल मारतोय. वरुण इंपा ट्रॉफी जर त्यांनी जिंकली, चॅम्पियन जर ठरला तर कृष्णा मसाले यांच्याकडून खरं तर त्यांना पूर्ण ड्रेस कोड देण्यात येईल. शॉर्ट्स आणि शँडो त्यांना देण्यात येईल कृष्णा मसाले यांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 तेजस बाळा. लेफ्ट आर्म सीमर. पहिला बॉल. दुविधा मनस्थितीमध्ये होते थोरात या मॅचमध्ये आणि अखेर एक सिंगल. बाटकट. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 12 धावा धाव फलकावरती पार बीतील. ओव्हर नंबर 2. इथे देखील कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा. खेळायचं होतं बॉल ऑन साईडला परंतु टप्पा पडल्यानंतर स्विंग होत बॉल निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण जरूर पाहिला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 12 या आकड्यावरती टीमची टोटल आता थांबली आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट. या मॅचमध्ये तुम्हाला बालमेल वाडेकर बनाम राज किटामडे कोळगाव या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. आणि अखेर डॉट. इथे 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 पाहावं लागेल. लाईन चेक करावे लागेल. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू आहेत अमित डांगरे यांना तुम्ही पाहताय. प्रत्येक बॉलवरती आखोम्या इशारा तुम्हाला जरूर पार भेटतील आणि प्रत्येक बॉलवरती काही सकारात्मकता देण्याचा प्रयत्न ते करतात. या मॅचमध्ये देखील आपण ते चित्र पाहिलंय. इथे देखील पुन्हा एकदा फसवा चेंडू पार मिळतोय. ज्या प्रशांत पाटीलला मागील मॅचमध्ये आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग केली, संघाला एकतर्फे विजय मिळवून दिला, तोच प्रशांत तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय या मॅचमध्ये देखील. आणि आतापर्यंत धावफलक टीमची टोटल 13 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल तयार.
इथे देखील शरीरावरती चेंडू आदळतोय. सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा इथून मिळतात आणि डबलच्या साथीला धावफलक 15. या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल लेग बायस. धावफलक टीमची टोटल 15. अनुभवी खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे अमित डांगरे यांना. चांगला फटका आहे ऑन साईडला. खेळाडू डीप मध्ये सँडी पोहोचतात. सुमित मोरे बॉलवरती पोहोचलेत. वेगारा सिंगल आणि सिंगल वरतीच थांबावं लागेल. टीमची टोटल आता जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पार बेतील. धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 बारक्या. बारा बॉलचा खेळ संपल्यानंतर राज क्रीडा कुळगाव टीम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 16 धाबा बनल्यात आणि आता ओव्हर नंबर 3 बारक्या पाडाबे दाखल होतोय. आकाश या मॅचमध्ये दाखल झालाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बारक्याला मिळते सफलता. ती देखील मोठी. प्रशांतला इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट जर बारक्याने घेतली तर बारक्याला सचिन दादा दलाल यांच्याकडून 500 रुपये कास प्राइज देण्यात येईल. क्या बात आहे. स्माइल बारक्याची. चला बॅटर लवकरात लवकर या. नवीन बॅटर मैदानावरती वैदिक भंडारी. यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल होते या मॅचमध्ये वैदिक. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. बिग हिट वैदिक भंडारी यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. ज्या प्रशांतला नाही जमलं ते आता वैदिक करतोय. त्याच्या बॅटमधून टायमिंगच्या जोरावरती बॉल सीमा पार. षटकार. काय फटका घेतलाय वैदिक भंडारी. टायमिंगच्या जोरावरती तुम्ही पाहिलं. खरं तर बॉलला भिरकावून दिलाय. माउंट लाईनच्या पलीकडे हा षटकार आलाय. त्यामुळे धावफलक अजूनही पुढे सरकतोय. 22. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला गॅप मध्ये. सरकार पोहोचतोय बॉलवरती. एक सिंगल मेल आणि आता दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे वेगाने एकपटल्या जातील. धावफलक पुढे सरकत असताना 24 या आकड्यावरती टीमची टोटल आता पोहोचतीये या मॅच मध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना 24 आतापर्यंत बनलेत या मॅच मध्ये. अद्याप आपण पाहतोय अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये बारक्या किती धाबा खर्च करतोय हे देखील चित्र आपल्याला पार मिळेल. समोर वैदिक भंडारीला तुम्ही पाहता या मॅचमध्ये एक षटकार त्याने ठोकलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न मागील बॉलवरती फसला. तिथे 2 धाबा आल्या. इथे देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. नाही जमलं. संपर्क बॅटरी बॉलचा नव्हता. त्यामुळे तुम्ही पाहिलं इथे अजून एक डॉट. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धाबा धावफलकावरती बनलेत या मॅचमध्ये.
आडवा बाटणं खेचण्याचा प्रयत्न, पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं, पंच सहमत नव्हते. अजून एक डॉट आलाय. बारक्या चांगली बॉलिंग करतो या मॅचमध्ये. शेवटचा बॉल हुक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, कॅच ड्रॉप. 2 धाबात ते एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? झालाय. आणि तिसरे धाबेसाठी वैदिकला मैदान सोडावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचला टीमची. टोटल आता स्कोअरबोर्ड वरती 26 धाबा आणि आता 27 धाब्याचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती या फायनलच्या मॅचसाठी. खरं तर आपण आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचा. धन्यवाद. खूप चांगली गोलंदाजी राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. वेलकम सचिन दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांनीच पुरस्कृत केलेली टीम मैदानावरती खेळते. एका बाजूला हर्ष लवन परेश चौधरी पुरस्कृत संघ खेळतोय वाडेघर. 3 षटकांचा खेळ संपलाय. मेगा फायनलची मॅच याच्यासाठी केला अट्टहास. हा क्षण गोड व्हावा याची ध्येयाची डोळा वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा हा मेगा फायनलचा सोहळा तुमच्या समोर. राज क्रीडा मंडळ कुळगाव वर्सेस हर्ष लवन वाडेघर या 2 संघांच्या दरम्यान. 18 चेंडू 27 लक्ष. वाडेघरची ताकद, त्यांची गोलंदाजी, राज क्रीडा मंडळची ताकद, त्यांची गोलंदाजी, अशा 2 ताकदवर गोलंदाजी टीममधली लढाई आहे. त्यामुळे 27 धावेचा सामना संपलेला नाही आहे. त्याचं उत्तर फलंदाजांना द्यावं लागेल की रन सहज बनतील. गोलंदाजीने केलेल्या मेहनतीच्या जोरावरती कुळगावला चॅम्पियनचं टायटल मिळेल की वाडेघरच्या फलंदाजांना आलेलं थोडंसं अपयश त्यांचे गोलंदाज इथे अजून कठीण रनचेस फलंदाजांसाठी बनवतील. चला ओपनर बॅटर्स पाठवायच्यात. कृष्णा मसाले यांच्या वतीनं जर सामना जिंकला फायनल वाडेघरनं तर त्यांना रबर बॉल क्रिकेटची पूर्ण किट दिली जाईल, ड्रेस. कृष्णा मसाले यांच्या वतीनं ऑलरेडी काही खेळाडूंच्या अंगावरती त्या टी शर्ट्स परिधान केलेले तुम्ही पाहू शकता. 18 चेंडू 27ची गरज. बॅट्समन थांबून राहतात ना, जायत नाही ना आतमध्ये. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावेची गरज आहे. चांगली होईल का मॅच की एका हाती सामना जिंकेल मैदानावरती राज क्रीडा मंडळ कुळगाव? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर्व काही तुम्हाला या मैदानावरती शोधायचं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. या स्पर्धेच्या वतीनं शाहूराजे मित्र मंडळ नवीन वडवलीच्या वतीनं दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर दी मेगा फायनल. बॉल बॉईज आपण सर्वांनी रेडी राहायचं. बारा बॉल 27, 18 बॉल 27, 3 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये 6 मध्ये 22 चेस करून आला वाडेघर. म्हणजे इकडे कौतुक व्हायला हवं राज क्रीडा मंडळ कुळगावच्या सर्व बॉलर्स. काय गोलंदाजी या ठिकाणी कुळगावच्या बॉलर्सनं केली. स्ट्रायकर एंडला सुदर्शन, नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार. सुदर्शन जाधव आणि ओमकार जाधव ही जोडी मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आला. अतुल पहिला बॉल टप्पा खूप बाहेर आहे. यष्टीरक्षक देखील बीट झाला. 1+1 होईल या ठिकाणी सुरुवात. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आधीच रन इन्व्हेस्टमेंट खूप छोटी आहे. त्यामध्ये जर अशा एक्स्ट्रास खर्च झाला तर समीकरण सोपं होणार आहे. 18 बॉल आता शिल्लक आहेत. 25 धावेची आता गरज आहे या मॅचमध्ये.
27चं लक्ष होतं. एक्स्ट्राज रन्स ॲड होताना दिसलेत. ओमकाराला स्ट्रायकर एंडला. बॉल तयार. टप्पा पडला. हा देखील खूप फिरलाय. जास्तीचा बाहेर वळाला बॉल. व्हाईट लाईनपेक्षा जास्त बाहेर. अंपायर डी के सरांचा इशारा व्हाईट बॉल. 4 दिवस अतिशय सुंदर अंपायरिंग या स्पर्धेमध्ये केली डी के सरांनी. बदलापुरातील एक नामवंत अंपायर आणि त्या सोबतीनं मागचे 2 दिवस टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक आख्यायिका, एक मोठं नाव जे पी सर. जय पवारे असं नाव आहे ज्याच्या नावावरती अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंना आपण आयकॉन म्हणून खेळताना पाहिलं. अनेक खेळाडूंना ओपनमध्ये खेळण्याची संधी त्यांनी दिली आणि सध्या जवळजवळ 50 अंपायर्स जे पी पॅनलमध्ये काम करत असतात. असा क्रिकेटच्या पटलावरचा एक अवलिया आपल्यासोबत 2 दिवस राहिला. त्यांचा देखील विशेष आभार. बॅटच्या समोर येईल, मैदानाच्या बाहेर हो आलाय. लॉंग ऑनला सीमा पार फिल्डरला बीट करत 4 धावा मिळतील आणि ह्या चौकार. आणि या चौकारानं स्कोर 8 वरती जाऊन पोचला. बॉडी लँग्वेज सध्या ढासळलेली पाहायला मिळते. वाडेकर ती टीम आहे जी लढायला ओळखली जातं. मग ते इथे सध्या अतुल कुठेतरी ते सगळं विसरून गेला. हा देखील फुलटॉस होता ओमकारसाठी. जे डी केची नजर आहे. डी केची नजर आहे तिकडे. बॅट ग्राउंडिंग कुठे झाली आहे त्याच्यावरती. आणि कदाचित मी जे पाहिलं ते डी केने पाहिलं. यस, 1 रन शॉट. ओमकारनं थोडी घाई केली. 1 रन शॉट म्हणजे 2 मिळतील. टोटल 3 रन्स आले होते. जे म्हणत असेल नजर आहे वाय. धावफलक 2 ने पुढे जाईल. डबल डिजिटमध्ये 10. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॅटच्या टोला लागलाय. समोर लॉंग ऑनला थोरात आहे. त्यानं घेतली आहे कॅच. आली आहे पहिली विकेट अतुल भोईरच्या खात्यात. सुदर्शन बॅक टू डग आउट. सुदर्शन जाधव बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर कल्पेश जाधव. पंधरा चेंडू 17 धावेची गरज. क्या मॅचेस झाल्या आज. 7 मॅचेसमधनं 5 मॅच लास्ट बॉलपर्यंत आल्या. वाडेकरनं देखील मागचा सामना जिंकला. तो देखील अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आला. सेमीफायनलची ती मॅच. या मॅचमध्ये दबदबा आहे सध्या कुळगावचा. मग त्या वाडेकरला संधी दिली तर वाडेकर कधीही कमबॅक करणं जाणते. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल सचिन दादा टीम कुळगावला. कारण अजूनही सर्वेशचं बॉलिंग ट्रॅकवरती येणं बाकी आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रनची गरज. 14 चेंडू 17 धावा. 2 चेंडू महत्त्वाचे आहेत आणि तो देखील आला डॉट. लगातारचा दुसरा निर्धाव कल्पेश जाधव समोर. 13 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 17 रनची गरज. याचंच तर नाव क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी जीत का दस्तूर तो कभी हार का माध्यम, कभी खुशी तो कभी गम. इसलिए क्रिकेट के दीवाने हैं हम. 13 बॉल 17 धावा. हा खराब पुन्हा टाकावा लागेल का हो. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील स्क्वेअर लेग अंपायरनं मेन अंपायर्सपर्यंत केला आहे. तो बॉलर्सपर्यंत पोचवला जातो आहे. समीकरण चेंज होत आहे. 13 चेंडू 16 धावेची गरज. अतुल भोईर वर्सेस कल्पेश. स्लो 1 कमी गतीनं टाकला. डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल या ठिकाणी मेल आणि या षटकामध्ये आले तब्बल आपण पाहताय 12 धावा आणि लक्ष मैदानावरती आता सोपं झालं आहे. येणारे 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. 12 चेंडू आणि 15ची गरज.
12 चेंडू 15ची गरज. मेगा फायनल वरुण इन्फ्रा ट्रॉफी, अतिशय यशस्वी स्पर्धा पार पडली. वडवली म्हटलं की नेहमीच अशा प्रकारे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. नवीन वडवली म्हटलं की नाद करते काय, स्पर्धा पाहावीच लागते. अनेक दर्जेदार आयोजनासाठी नवीन वडवलीचं हे क्रीडांगण ओळखलं जातं आणि ती परंपरा यशस्वीरित्या पार पडताना शाहूराजे मित्रमंडळ, नवीन वडवली, धनराज म्हात्रे, संतोषदादा आणि राजादादा या सगळ्या टीमला आपण पाहिलं. धावफलकावर 13 अजूनही 14ची गरज. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 11 चेंडू 14 धावेची आवश्यकता. आदरणीय वामनजी म्हात्रे साहेबांचे चिरंजीव वरुण वामनदादा म्हात्रे त्यांच्या नावानं वरुण इन्फ्रा ट्रॉफी. फटका फसलाय, बॉल हवे त्या मागे यष्टीरक्षक चेंडू मागे धावलाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. कल्पेशची विकेट तिकडे धोक्यात आहे कारण त्याला आता ती सॅक्रिफाईस करावी लागेल आणि आली आहे विकेट रनआउट स्वरूपात. एक सिंगल आणि सेकंड रन घेत असताना फलंदाज बाद, रनआउट. अजूनही अमित डांगरे या अनुभवी फलंदाजाचं येणं बाकी. या मॅच अजूनही कंट्रोलमध्ये राज क्रीडा मंडळ कुळगावसाठी. 10 चेंडू 13 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये फारशा महागड्या नाही आहेत. एक मोठा फटका सामन्याचा रिझल्ट बदलेल. मात्र तो मोठा फटका येणार की सिंगल डबल्सवरती लक्ष केंद्रित करून मॅच क्लोज घेऊन जाणार टीम राज क्रीडा मंडळ. टप्पा हा देखील पडलाय, खाली राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. या मॅचमध्ये करायचं काय तर पहिल्या षटकामध्ये 12 आल्या तर सर्वेशच्या अगेन्स्ट फक्त 6 ते 7 रन शोधायच्या होत्या. आता मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात मागच्या 3 बॉलमध्ये खूप काही गमावलं आहे. 9 चेंडू आणि 13. आता मॅच ऑन झाली आहे. वाडेकर देखील इथनं आता विजयाची स्वप्न पाहू शकते. हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातात. हा पण आला डॉट बॉल. या सर्वेशबद्दल चर्चा सुरू होती की सर्वेश कधी काही करू शकतो. हा फिरकी चावली आहे, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. अगदी त्यामध्ये सध्या फलंदाजांना तो अडकवत गेला आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावेची गरज आहे. हा देखील आला डॉट आणि समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 13 धावा. सर्वेशच्या अगेन्स्ट फक्त 5 ते 6 रन शोधायचे होतं. तुम्हाला षटकारच मारायचं आहे तर मग शेवटच्या 6 मध्ये मारा. तिकडे 1 मारला तरी काम होणार होतं. आता तिकडे तुम्हाला 2 मारावे लागतील. जर इकडे एखादी डबल आली तरी मॅच कंट्रोल येईल राज क्रीडा मंडळ कुळगावसाठी. कारण रन्स जास्त लांब नाही आहेत. मॅचच्या अजूनही ड्रायव्हिंग सीटवरती कुळगावच. कारण गोलंदाजानं मेहनत केली. आता एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलंय. आपला वार खाली नाही जाणार. राज क्रीडा मंडळ कुळगाव इज बॅक. या मॅचमध्ये आता पूर्णपणे जो दबाव बनला होता सर्वेशच्या 4 डॉट बॉलचा तो आता परत केलाय एका षटकारानं. आणि समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. खूप प्रेशर आलं होतं मागच्या लगातारच्या 4 डॉट्सनं ते एका षटकारानं भरून काढलाय. आणि ज्या 6 रनची चर्चा करत होतो ना त्या बनलेत 8 आले त्या ओव्हरमध्ये. आणि आता लक्ष उरलंय 6 चेंडू 7 धावेची गरज. 27 धावेचं लक्ष होतं. 2 ओव्हरमध्ये 20 झालेत. 6 मध्ये 7ची गरज आहे. सहा चेंडू 7ची गरज. प्रशांतला बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकर एंडला डावखोऱ्याचा फलंदाज आहे तेजस. 6 चेंडू 7 मेगा फायनलची मॅच. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिलाच फुल टॉस आणि तो देखील नो बॉल आहे आणि चालला बॅकवर्ड पॉइंटला. सगळं काही जे हवं होतं ना आता कुळगावच्या मनासारखं झालंय. 1+2. आधी एक षटकार आला आणि त्यानंतर नो बॉल आलाय. आता क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. चॅम्पियन टायटल जिंकायला तयार आहे टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. कारण फ्री बॉल आहे. कदाचित या बॉलवरती राज क्रीडा मंडळ कुळगावच्या नावापुढे लागेल शाहूराजे मित्र मंडळ. नवीन वडवलीच्या वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा चॅम्पियन कोण त्याचं उत्तर देणार का. लोवा फुल टॉस फ्रीड बॉल होता भाई. इधर ही कहाणी खत्म हो जाती. इथे आले धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक स्कोर कार्ड वरती 25. 5 चेंडू
आणि 2 धावेची गरज आहे. 5 बॉल 2 धावा. पाच चेंडू 2 धावेची आवश्यकता. प्रशांत त्याच्या समोर तेजस हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलाय. सिंगल घेण्याचा मानस आहे. 1 रन झाली आहे. पूर्ण ओव्हरथ्रो झालाय. मागे बॅकअप आहे. स्कोर्स आर लेवल. जिंकण्यासाठी 4 बॉल आणि फक्त 1 धावेची आता गरज आहे. 4 बॉल 1 रन. अनेक सारे उलटफेर करून आलेला वाडेघर कालच्या दिवसामध्ये अगदी 12-34 चेस केले. क्वालिफायर मॅच आजच्या दिवसात 6-22 सेमीफायनल चेस करून आली. मात्र फायनली त्यांना पराभवाचा धक्का दिलाय तो म्हणजे टीम राजक्रीडा मंडल कुळगावनं. इलाका भी हमारा धमाका भी हमारा. सचिन दलाल पुरस्कृत राजक्रीडा मंडल कुळगाव होतीये चॅम्पियन. वरुण इन्फ्रा ट्रॉफी नवीन वडवलीच्या स्पर्धेचे अभिनंदन. चला आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. विनिंग टीम सर्वांनी समोर थांबायचं आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन राजक्रीडा मंडळ कुळगाव. रनरअप हर्ष 11 वाडेकर. 3ऱ्या क्रमांकाचा हकदार टीम पिंपळवाडी आणि 4थ्या क्रमांक